हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपले यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता इथे ही आपल्याला अंडी उकडायला ठेवून द्यायची आहेत। मी मीठ घालणार नाहीये अंडी उकडताना। इथे अंडी उकडून होईपर्यंत आपण एक कांदा बारीक चिरून घेणार आहोत। मच्छी खायला जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी अंडा करी बनवू शकता। त्याचप्रमाणे इथे आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचे आहेत। इथे मी 2 छोटी टोमॅटो घेतलेली आहेत। थोडीशी जाडसर कापून घेतली तरी चालेल, आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे टोमॅटोची। तर इथे आपले टोमॅटो आता कापून झालेले आहे। आता इथे हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेते आहे। आणि याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे, पाणी वापरायचं नाहीये। इथे ग्रेव्ही झालेली आहे। आता इथे अंडी उकडून झालेली आहेत। अंडी थंड झाल्याच्या नंतर ते सोलून घेतलेली आहेत। आता इथे मी या छोट्या कढईमध्ये तेल घालून घेते आहे। थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये जी उकडलेली अंडी आहे ती घालून घेते आहे। इथे मी 4 अंड्यांची अंडा करी बनवणार आहे। यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा मसाला घालून हलकासा परतून घेणार आहे। अगदी 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे। आता हे जे तेल आहे त्याच्यामध्येच आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती परतायचा आहे। साधारणतः सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा। आता हा छानसा सोनेरी रंग आल्याच्या नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे कांदा। आता इथे कढईमध्ये तेल आहे। तुमचं जर तेल नसेल कढईमध्ये, म्हणजे त्या कांद्याबरोबर निघालं असेल तर थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे तेजपत्ता घालून घ्यायचा आहे। इथे मी 4-5 पानं घालून घेतलेली आहेत। आता यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आपण जे टोमॅटो आणि मिरचीची ग्रेव्ही बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। तसेच 1 चमचा मसाला घालून घेते आहे।
तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडासा जास्त घातला तरी चालू शकतो। आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मसाला शिजला पाहिजे पर्यंत दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करत ठेवले आहे। आता इथे मी वाटण घालून घेते आहे। 3-4 चमचे वाटण घालून घेते आहे। तर वाटण बनवण्यासाठी इथे मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला, त्यामध्ये लवंग दालचिनी घालून हे वाटून घेतलेले। आता हे व्यवस्थित मिक्स करून 1-2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ही उकडलेली अंडी घालून घ्यायची आहेत। आणि हे असे व्यवस्थित मिक्स करायचे आहे। अंड्यांना हा मसाला लागला पाहिजे। आता यामध्ये आपण हे जे पाणी गरम करायला ठेवले होते ते घालून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढा हा रस्सा हवा आहे, म्हणजे करी हवी आहे, तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। गरम पाणी घातल्यामुळे छान अशी तरी येते, तुम्ही बघू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी काढून घ्यायची आहे। तर आता इथे छान पैकी उकळी आलेली आहे आणि आपली अंडा करी बनवून तयार आहे। आता यावरती वरून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आणि अशा प्रकारे आपली इथे अंडा करी बनवून तयार आहे। छान असं रस्सा बनलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।